नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय एकदम सोपी, पटकन बनणारी तरीही एकदम टेस्टी अशी खोबऱ्याची चटणी, जी इडली, डोसा, आप्पे, उत्तप्पे, वडा, भजी अशा प्रकारच्या सर्व रेसिपीसोबत खूप टेस्टी लागते. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या जारमध्ये अर्ध्या नारळाचा चव घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये 2 चमचे फुटाण्याची डाळ घालायची आहे. या डाळीबरोबरच तुम्ही 2 चमचे भाजलेले शेंगदाणे देखील यामध्ये घालू शकता. त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आहेत. मिरची तुम्ही तुमच्या तिखटपणाच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर एक छोटासा आल्याचा तुकडा घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ, साखर आणि थोडेसे पाणी घालून अशा प्रकारे वाटण बनवून घ्यायचे आहे. यामध्ये फुटाण्याची डाळ घातल्यामुळे चटणीला एक प्रकारचे छान टेक्स्चर येते. तुम्हाला आवडत असतील तर यामध्ये तुम्ही पाव चमचा जिरे देखील घालू शकता. आता आपण या चटणीसाठी खमंग अशी फोडणी बनवूया. फोडणीसाठी तापलेल्या तेलात मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडल्यावर यामध्ये भरपूर कढीपत्ता घालायचा आहे आणि शेवटी थोडासा हिंग घालून फोडणी मिश्रणावर ओतून घ्यायची आहे. आणि आता आंबटपणासाठी यामध्ये चवीनुसार थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही थोडेसे दही देखील इथे वापरू शकता. तसेच चटणी जर पातळ हवी असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे पाणी देखील घालू शकता. आता सर्व एकत्र छान मिक्स करून टेस्ट बघून मीठ साखरेचे प्रमाण ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे एकदम टेम्पटिंग अशी खोबऱ्याची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्हीही माझ्या या पद्धतीने ही खोबऱ्याची चटणी नक्की बनवून टेस्ट करा आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका टेस्टी रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.